नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, आपलं तुमचं सर्वांचं या आपल्या व्हिडिओ चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना 2025 बद्दल महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। जर आपण घर बांधण्याची किंवा घर मालकी हक्क मिळवण्याची विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते। चला तर जाणून घेऊया की या योजनेत आपण आपला अर्ज कसा करावा। पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला समजून येईल की घरासाठी घरकुलसाठी अर्ज कसा करायचा आहे। अनेक नेट सेंटरवाले अनेक लोक तुम्हाला फसवत असतील, अर्ज झाला आहे केला आहे, पण तुम्हाला प्रत्यक्षात समजलं पाहिजे की अर्ज कसा करावा आणि पात्र अर्ज झाल्यावर काय प्रोसेस आहे हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रधानमंत्री आवास योजना 2025 नक्की काय आहे पाहूया। प्रधानमंत्री आवास योजना 2025 ही गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःचे घर मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना आहे। योजनेत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत आणि शासन त्या मदतीवर सबसिडीही देतं, म्हणजे सबसिडी दिली जाते शासनाकडून। प्रधानमंत्री आवास योजना 2025 साठी पात्रता काय आहे बघूया। या योजनेच्या अंतर्गत पात्रता मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत। आपले कुटुंब एका घराचा हक्क असावा, आपल्याकडे स्वतःची जमीन असावी, आपले वार्षिक उत्पन्न निश्चित मर्यादित असावे, महिलेसह कुटुंब सदस्य असावे, म्हणजे कुटुंबात महिला असाव्यात। आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा घरासाठी हेही आपण पाहूया। अधिकृत वेबसाईटला भेट द्या। पहिल्या टप्प्यात आपल्याला PMAYG प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण किंवा PMAYU प्रधानमंत्री आवास योजना शहरी या दोन वेबसाईट आहेत, त्यावर भेट द्यावी लागेल। जसं तुम्ही खेडेगावात राहत असाल तर PMAYG प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठी जी वेबसाईट आहे त्यावर तुम्ही स्वतः भेट देऊ शकता। 2 नंबर आहे जी शहरी भागासाठी PMAYU प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागासाठी आहे, या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता आणि या योजनेची तुम्हाला माहिती मिळू शकते। आणि या वेबसाईटला अप्लाय ऑनलाईन करू शकता। रजिस्टर हा पर्याय येतो, त्याच्यावरती माहिती भरल्यावर आणि त्यावर तुम्ही क्लिक केल्यावर आपली माहिती, आपले नाव, आपला फोन नंबर, आपला पत्ता, आपला आधार कार्ड क्रमांक इत्यादी माहिती भरून आपल्याला ऑनलाईन अप्लाय करता येतं। आता कागदपत्र अपलोड कसे करणार। आपल्याला आवश्यक असलेले कागदपत्र जसे की आधार कार्ड, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड आणि जमीन मालकीचा पुरावा अपलोड करावा लागेल। अपलोड सिस्टीममध्ये जाऊन ते अपलोड करून त्या वेबसाईटवर ते तुम्ही सबमिट डॉक्युमेंट तुमचे करू शकता। सर्व माहिती भरल्यानंतर आपण अर्ज सबमिट करा आणि पुढील प्रक्रिया सुरू करा। आपल्या अर्ज स्थिती आपण वेबसाईटवर नियमितपणे तपासू शकता। आपण जे डॉक्युमेंट ऑनलाईनवर भरणार आहे त्याची ऑनलाईन तुम्ही तपासणी करू शकता। अर्जाची मंजुरी कशी होईल हेही आपण पाहू। अर्ज सादर केल्यानंतर सरकार तुमचा अर्ज तपासेल आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी मदत दिली जाईल शासनाकडून। आता यासाठी निष्कर्ष काय लागणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना 2025 आपल्याला योग्य कागदपत्रे आणि मार्गदर्शनासह घर मिळवण्यासाठी एक उत्तम संधी देत असतं। योग्य पात्रता आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यावर आपल्या या योजनेचा फायदा होईल। PM आवास योजना PMAY अंतर्गत अर्ज केल्यानंतर मी जी सांगणार आहे पुढे प्रक्रिया ती आपण चेक करू शकता। अर्जाची तपासणी, अर्ज सादर केल्यानंतर त्याची तपासणी केली जाते। तपासणी प्रक्रियेत अर्जदाराची पात्रता, कागदपत्रे आणि इतर माहितीची पडताळणी केली जाते। पहिला आपल्याला त्या वेबसाईटवरती जाऊन आपले सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर अर्जाची आपली तपासणी सरकार करतं आणि त्यात पात्र लाभार्थी कसे आहेत हे चेक करतं। अर्ज तपासून पात्रतेची घोषणा सरकार करतं। लाभार्थ्यांना पात्रतेची घोषणा केली जाते। पात्र असलेल्या व्यक्तींना हाऊसिंग योजना फायदेशीर ठरली जाते।
तेही आपण आता या व्हिडिओमध्ये पाहू. कर्ज मंजुरी लागेल तर कसं कर्ज मिळतं. कर्ज म्हणजे शासनाचं अनुदान मिळतं. शासकीय बँकेद्वारे आपल्याला हे अनुदान दिलं जातं घरासाठी. बँक कर्जाच्या रकमेसाठी अर्जदाराचे क्रेडिट स्कोअर, उत्पन्न, जमीन नोंदणी इत्यादी तपास करते. हल्ली आपल्याला गव्हर्नमेंट बँका देखील लोनवरती देखील घरं बांधण्यासाठी आपल्याला पैसे देतात. जागा असेल तुमची तर बँक तुम्हाला तिथे पैसे पुरवत असते. घराच्या बांधकामाची सुरुवात तुम्ही कशी करू शकता. घरकुल योजनेमध्ये एकदा अर्ज मंजूर झाला आणि कर्ज मिळाले की घर बांधण्याचे काम सुरू होते. यामध्ये जमीन आणि घर बांधकामाची नोंदणी केली जाते. स्थानिक प्रशासन, वॉटर सिस्टीम, इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस इत्यादी गोष्टींचा तपास केला जातो आणि नियमानुसार प्रगती पाहणी शासनाचे लोक करत असतात. घराच्या बांधकाम प्रक्रियेची नियमितपणे पाहणी केली जाते. टप्प्यानुसार काम सुरू आहे का, योग्य रीतीने प्रगती आहे का, म्हणजे योग्य तो टप्पा दिला आहे त्याचे फोटो काढत असतात शासनाचे अधिकारी आणि त्यानुसार तुम्हाला ते टप्पे घराच्या पैशाचं वितरण करत असतं. जेव्हा घर तयार होते तेव्हा त्याचे वितरण पात्र लाभार्थ्यांना दिले जाते. घराचे मालकी हस्तांतरण घर पूर्णपणे तयार झाल्यानंतर घराची मालकी लाभार्थ्याच्या नावे हस्तांतरित केली जाते. म्हणजे घराचे टप्पे पूर्ण 3 टप्पे 4 टप्पे जे असतात ते पूर्ण टप्पे केल्यावर शासन तुम्हाला पूर्ण घराचा लाभ देतं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, नक्कीच आवडली असेल, तुम्ही 2 वेबसाईटवरती जाऊन स्वतःची कागदपत्रे अपलोड करू शकता आणि शासनाने तपासणी आपल्या अर्जाची केली आहे का हे वरच्यावरती तुम्ही पाहू शकता आणि तुमचा अर्ज कोठे आहे, काय आहे हे स्टेटस देखील पाहू शकता. या प्रकारे तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि कागदपत्र ही तुम्ही उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, मग जागेचा उतारा, जागा असेल तर कोणत्या योजनेत लाभ घेणार आहे तो योजनेचा अर्ज आणि आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड, फोटो असे तुम्हाला कागदपत्र अपलोड करावे लागतील. चला, तर तुम्हाला माहिती आवडली असेल निश्चितच गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.